तुम्ही पण सैयारा मूवी बघितला का? आणि यातून तुम्हाला काय शिकायला भेटले बरं? जी मुलं मुली त्यांच्या पास सिलेक्शन मधून बाहेर निघाली होती, चांगली मूव्ह ऑन झाली होती, ती मुलं मुली थिएटर मध्ये मूवी बघून त्या पास फेज मध्ये जाताय काय, रडताय काय, समोर थिएटर मध्ये मूवी चालू, यांना वाटतंय जणू आपणच त्या मूवीचे हिरो हिरोईन आहोत. जे मुलं मुली सिंगर आहेत त्यांना वाटतंय की आपल्याकडे पण असा हिरो पाहिजे, आपल्याकडे पण अशी हिरोईन पाहिजे, आपली अशी काहीतरी स्टोरी पाहिजे, म्हणून ते पण रडताय, ती पण दुःखी होत आहे. आज 2025 चालू आहे, टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे आणि आपल्या देशामध्ये अजूनही लव्ह स्टोरी बेस्ड मूवीज बनताय, अदर कंट्रीमध्ये सायन्स मूवी बनताय. बॉलिवूड यंग जनरेशनचा वीक पॉइंट पकडून यंग जनरेशनला टार्गेट करून लव्ह स्टोरी बेस्ड मूवी बनवतोय आणि पैसे कमवतोय. पण आपल्याला यातून काय शिकायला भेटतंय? त्या जुन्या काळामध्ये अगदी पवित्र असं पती पत्नीचं नातं असून देखील जी पती पत्नी मोठ्या माणसांसमोर दोन शब्द प्रेमाचे बोलायला सुद्धा लाजत होती, आज अगदी बस स्टॉप सारख्या पब्लिक प्लेसवर 18-19 वर्षाची मुलं मुली अगदी बॉयफ्रेंड अगदी गर्लफ्रेंडच्या बाता करतायत. आपल्या शेजारी आपल्या आसपास कोण आहे कोण नाही याचा पण विचार करत नाहीये. आपल्या सिनियर लोकांना बघून आपण काय बोलतोय याचा तर विचार करायला हवा की नाही? मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कमेंट मध्ये सांगा.